गुड आफ्टरनून सर्वांना. माझा आवाज येतोय? ऑनलाईन आवाज येत असेल तर मेसेज करा. ओके. तर आज आहे आपल्या फुल स्टॅक पायथॉन वेब डेव्हलपमेंट डे सेकंड. म्हणजे काल आपला पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी फक्त आपण एक डिस्कस केलेला आहे की व्हॉट इज फुल स्टॅक, की फुल स्टॅक म्हणजे काय, फुल स्टॅक मध्ये आपण कोणकोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस, कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज आपण कव्हर करतोय ते आपण कालच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके. ज्यांनी कालचं लेक्चर मिस केला असेल त्यांच्यासाठी मी रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाठवलेला आहे पा, आणि जे काही कोर्सच्या हायलाइट्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला काल डिस्कस केलेले आहे. परत एकदा फक्त इथे सांगतो पा की आपला जो काय फुल स्टॅक पायथॉन वेब डेव्हलपमेंट जी बॅच आहे, या बॅच मध्ये आपण कव्हर करतोय फ्रंट एंड टेक्नॉलॉजीज, बॅक एंड टेक्नॉलॉजीज अँड डेटाबेस टेक्नॉलॉजीज. ओके. ज्यावेळेस तुम्हाला फ्रंट एंड येत आहे त्यावेळेस तुम्ही फ्रंट एंड डेव्हलपर होत आहेत, बॅक एंड येत आहे त्यावेळेस तुम्ही बॅक एंड डेव्हलपर होत आहेत, ज्यावेळेस तुम्हाला डेटाबेसवर काम करता येत आहे त्यावेळेस तुम्ही डेटाबेस डेव्हलपर होत आहेत, आणि ज्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी तिन्ही फील्डवर काम करता येतंय, तिन्ही फील्डचं तुमच्या जवळ स्किल आहे, अशा वेळेस तुम्ही काय होणार आहात? एक फुल स्टॅक डेव्हलपर. आणि बॅकएंडला आपण यूज करतोय पायथॉन, म्हणून आपण या ठिकाणी होणार आहोत फुल स्टॅक पायथॉन डेव्हलपर. ओके. आता फ्रंट एंड मध्ये आपण काय काय कव्हर करतोय? तर फ्रंट एंड मध्ये आपण HTML, CSS, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट, jQuery, जेसन, अजॅक्स, त्यानंतर टाइपस्क्रिप्ट. बॅकएंड मध्ये आपण घेतोय कोर पायथॉन, त्यानंतर घेणार आहोत आपण ऍडव्हान्स पायथॉन, त्यानंतर इथे पायथॉनचे मॉड्यूल्स घेणार आहोत, त्यानंतर इथे घेणार आहोत आपण पायथॉन मध्ये प्रोजेक्ट, पायथॉन मध्ये प्रोजेक्ट. त्यानंतर पहा पुढे जाऊन आपण घेणार आहोत पायथॉनचं फ्रेमवर्क, जसे की डिजँगो. डिजँगो फ्रेमवर्क आहे वेब डेव्हलपमेंट साठी आपण यूज करतोय. आणि डिजँगो फ्रेमवर्क, आणि त्यानंतर घेणार आहोत आपण पायथॉन मध्ये एक मेन फ्रेमवर्क, मेन प्रोजेक्ट. इथे आपण घेणार आहोत एक मेन प्रोजेक्ट, फ्रंट एंड अँड बॅक एंड आणि डेटाबेसचा यूज करून आपण घेणार आहोत एक प्रोजेक्ट. आणि डेटाबेस मध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत SQL आणि MySQL. ओके. आणि फ्रंट एंड मध्ये या ठिकाणी आपण फ्रेमवर्क आहे रिॲक्ट किंवा अँग्युलर. दोन फ्रेमवर्क आपण घेणार आहोत, एक तर रिॲक्ट घेणार आहोत किंवा अँग्युलर घेणार आहोत. तुम्ही मला फक्त सांगा की सर आपल्याला रिॲक्ट घ्यायचंय, तुम्ही जर म्हटले अँग्युलर घ्या तर आपण अँग्युलर घेऊयात, तुम्ही जर म्हटले सर रिॲक्ट घ्या तर आपण रिॲक्ट घेणार आहोत. दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही एक फ्रेमवर्क फ्रंट एंडला यूज करू शकता. तर हा सिलेबस आहे, म्हणजे ह्या तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत की ज्या आपण आपल्या कोर्स मध्ये काय करणार आहोत, शिकणार आहोत. ओव्हरऑल जर या ठिकाणी आपण ड्युरेशन जर पाहिलं तर आपण काल डिस्कस केलेला आहे की मॉड्यूल 1 आपण 3 मॉड्यूल मध्ये काम करणार आहोत. मॉड्यूल 1, मॉड्यूल 2 आणि मॉड्यूल 3, म्हणजे आपण भाग केलेले आहेत. आपण काय केलेलं आहे? भाग केलेला आहे की मॉड्यूल 1 मध्ये आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत फ्रंट एंड, मॉड्यूल 2 मध्ये आपण काम करणार आहोत बॅक एंड सोबत, आणि मॉड्यूल 3 मध्ये आपण काम करणार आहोत फ्रेमवर्क सोबत. म्हणजे अशा ठिकाणी आपण आपला जो काही कोर्स आहे तो 3 मॉड्यूल्स मध्ये आपण डिवाइड केलेला आहे, मॉड्यूल 1, मॉड्यूल 2 आणि मॉड्यूल 3. तर फ्रंट एंड, बॅक एंड आणि फ्रेमवर्क. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे द मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 म्हणजे फ्रंट एंड आणि बॅक एंड, फ्रंट एंड आणि बॅक एंड आपण काय करणार आहोत या ठिकाणी सोबत काम करणार आहोत. एक लेक्चर आपलं फ्रंट एंडचं होईल, एक लेक्चर आपलं बॅक एंडचं होईल. ओके. तर आणि सांगितल्याप्रमाणे सुरुवातीचे जे काय 3 दिवस फ्री डेमो लेक्चर्स आहेत, सुरुवातीचे 3 दिवस आपले फ्री डेमो लेक्चर्स आहेत. डेमो लेक्चर्सचे आपण तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाही. तर डेमो लेक्चर झाल्यानंतर आपण मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 ला दोघांना आपण सोबत सुरू करणार आहोत. सध्या तरी या ठिकाणी आपण काय करतोय? इंट्रोडक्शन शिकतोय. आपण या ठिकाणी डेमो लेक्चर्स मध्ये आपण इंट्रोडक्शन पार्ट कव्हर करतोय, आणि डेमो लेक्चर संपल्यानंतर आपण आपल्या रिअल वर्कला काय करणार आहोत? सुरुवात करणार आहोत. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे? ऑनलाईनचे मेंबर्स, माझा आवाज तुम्हाला येतोय? मेसेज करा. ओके.
चला तर नेक्स्ट आपण या ठिकाणी आता समजून घेऊयात की फुल स्टॅक पायथॉन वेब डेव्हलपमेंट मध्ये नेमकी आपल्याला करायचंय काय. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, वेबसाईट डिझाईन कशी करायची, वेबसाईट डिझायनिंग, वेबसाईट डिझाईन किंवा वेबसाईट डेव्हलपमेंट, त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आपण या ठिकाणी काय करणार आहोत, सॉफ्टवेअर डिझाईन करणार आहोत. ओके. हा, जर समजा तुम्हाला वेबसाईट बनवता येत असेल तर तुम्ही होणार आहात एक वेब डेव्हलपर. जर तुम्हाला चांगल्या प्रकारचे सॉफ्टवेअर डिझाईन करता येत असेल तर तुम्ही होणार आहात एक सॉफ्टवेअर डेव्हलपर. हा, आता या ठिकाणी पहा, पाठीमागची जी काय मुलांची बॅच आहे त्या मुलांचे मी तुम्हाला थोडेफार प्रोजेक्ट एक्सप्लेन करतो, म्हणजे तुमच्या एक लक्षात येऊन जाईल की आपल्याला नेमकी फुल स्टॅक मध्ये नेमकी करायचंय काय. तर पाठीमागचे विद्यार्थी आहेत त्यांचे एक दोन प्रोजेक्ट मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला थोडीफार आयडिया येईल. ओके. तर इथे मी डायरेक्टली काय करतोय, प्रोजेक्टला सुरुवात करतो. आता हे जे काय आहे हे विद्यार्थ्यांनी बनवलेले प्रोजेक्ट्स आहेत. पहा, लेक्चर सुरू होण्याच्या अगोदर मी त्यांच्याकडून काय केलेलं आहे, इथे माझ्याकडे घेतलेले आहेत. पहा, आता याच्यामध्ये काही डमी डेटा आहे, काही ओरिजिनल डेटा आहे. पण हे जे तुम्हाला डोळ्याने दिसतंय त्याला म्हणायचं आपल्याला फ्रंट एंड. मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की नेमकी फ्रंट एंड कशाला म्हणायचंय, बॅक एंड कशाला म्हणायचंय आणि डेटाबेस कशाला म्हणायचंय, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर ही जी वेबसाईट आहे समजा एज्युकेशन रिलेटेड, सौरभ नावाचा विद्यार्थी आहे त्यांनी तयार केलेली आहे. ओके. तर आता इथे पहा, मी अबाउट वर क्लिक केलंय, मी अबाउटच्या पेजवर जातोय. कोर्सेस वर क्लिक केल्यानंतर मी कोर्सेसच्या पेजवर जातोय. समजा इव्हेंट्स वर क्लिक केल्यानंतर इव्हेंट्सच्या पेजवर, गॅलरीवर क्लिक केल्यानंतर मी गॅलरीच्या पेजवर जातोय. म्हणजे ही काय आहे, तुमची एक मल्टी पेज वेबसाईट आहे. पहा, मल्टिपल पेज काय आहे, वेबसाईट आहे. आता लक्षात घ्या, वेबसाईटचे दोन प्रकार असतात, एक असतात स्टॅटिक वेबसाईट आणि दुसरी असते तुमची डायनॅमिक वेबसाईट. स्टॅटिक म्हणजे काय, की त्या वेबसाईट मध्ये तुम्ही काही बदल करू शकत नाही. डायनॅमिक म्हणजे काय, की आपल्याला आपल्यानुसार आपण काय करू शकतो, ऍडमिन असेल, युजर असेल, तो आपल्यानुसार काय करू शकतो, बदल करू शकतो. समजा एक एक्झाम्पलचं फॉर्मॅट, समजा आता एज्युकेशन आहे, एज्युकेशन मध्ये काही कोर्सेस आहेत. आता ही वेबसाईट आहे. आता इथे पहा, एज्युकेशन म्हणल्यानंतर याचंही कोणतरी मालक असेल, याचंही कोणतरी या ठिकाणी मॅनेजर असेल, आपण एक ऍडमिन म्हणूयात. आता इथे पहा, या वेबसाईट मध्ये तुम्हाला कोर्सेसच्या पेजवर आहोत. इथे कोर्सेस तुम्हाला ऑफर केलेले आहेत का, नाही. आता एक कोर्सेस ऑफर कोण करणार, समजा मला काहीतरी कोर्सेस याच्यामध्ये ऍड करायचे, हे कोर्सेस ऍड कोण करणार आहे, आता आपण करू शकतो का, आपण म्हणजे जो युजर आहे तो करू शकतो का, नाही. समजा तुम्ही पाहता, अमेझॉन पाहता, फ्लिपकार्ट पाहता, तर यामध्ये आपण काही बदल करू शकतो का, नाही. बदल कोण करतोय, ऍडमिन करतोय. सेम आता ह्या वेबसाईट मध्ये मला काय करायचंय, एखादा कोर्स मला ऍड करायचा आहे, एक कोर्स काय करायचा आहे, ऍड करा. आता सध्या तरी इथे कुठल्याही प्रकारचा कोर्स अवेलेबल नाही. आता ऍड कोण करणार आहे, तर ऍडमिन. कोण ऍड करेल, ऍडमिन. त्याच्यासाठी मला या ठिकाणी गरज आहे ऍडमिनची. तर त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो त्या वेबसाईटचा ऍडमिन पॅनल. तर ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी जाता तिथे तुम्हाला सर्च करायचं ऍडमिन, ऍडमिन पॅनल किंवा डॅशबोर्ड तुम्ही म्हणू शकता. आता डायरेक्टली ऍडमिन साईटला कुणी जाऊ शकतो का, नाही. तर ऍडमिन साईटला जाण्यासाठी तुम्हाला लागेल त्या ऍडमिनचा युजर नेम आणि पासवर्ड. जोपर्यंत युजर नेम आणि पासवर्ड मॅच होत नाही तुम्हाला तिकडे एंट्री भेटत नाही. जसं जर असतं तर कुणीही ऍडमिन साईटला जाऊन कुणीही वेबसाईट मध्ये काय केला असता, बदल केला असता. ओके. चला, तर या ठिकाणी मी माझं युजर नेम आणि पासवर्ड टाकतो. मुद्दामून या ठिकाणी मी युजर नेम आणि पासवर्ड चुकीचा टाकतो. आपण आता चेक करून पाहूयात की आतमध्ये तुम्हाला एंट्री देतोय का, ऍडमिन साईटला तुम्हाला जाऊ देतोय का. काय म्हणतोय, प्लीज एंटर द करेक्ट युजर नेम अँड पासवर्ड, म्हणजे थोडक्यात लॉग इन पेज. तर मी आता या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड बरोबर टाकतो आणि आपण थोडंफार काय करूयात, ऍडमिन साईटला जाऊयात. तुम्हाला मी 2-3 प्रोजेक्ट दाखवतो जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. लक्षात घ्या, सिलेबस कव्हर करण्यापेक्षा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की नेमकी आपल्याला आपल्या कोर्समध्ये काय करायचंय आणि नेमकी काय शिकायचंय. हे जे एकदा का तुम्हाला ते लक्षात आलं, तुम्ही काय करू शकता, पुढे काम व्यवस्थित करू शकता. ओके. जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत मला तो आतमध्ये एंट्री देणार नाही. इथे युजर नेम आणि पासवर्ड मॅच झालं, आतमध्ये या ठिकाणी आपण काय केलं, एंट्री घेतली. हा, आता मला काय करायचं, ते कोर्स ऍड करायचा आहे. तर इथे पहा, मी कोर्सेसच्या पेजवर जातो. हा, हे पहा, कोर्सेस, टेबल्स, कोर्सेस, कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल. पहा, ओके. तर आता या ठिकाणी मल्टिपल कोर्सेस आहे, पण तरी सुद्धा
मी या ठिकाणी एखादा कोर्सेस ऍड करून पाहतो. ओके, ऍड कोर्सेस टेबल वर क्लिक करतो. हा, समजा कोर्सेसचं टायटल टाकतो. समजा मी या ठिकाणी फुल स्टॅक पायथॉन डेव्हलपर. हा, कोर्सचे समजा थोडीफार माहिती वगैरे तुम्हाला टाकायची असेल, तुम्ही या ठिकाणी माहिती वगैरे टाकू शकता. समजा मी या ठिकाणी काय करतोय, ही जी माहिती आहे एक कन्सिडर करा. ओके, ही माहिती कंट्रोल सी ने कॉपी करतो आणि इथे मी टाकून देतो. एखादी इमेज, कोर्सची इमेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर माझ्याकडे एखादी इमेज असेल तर इमेज मी इथून सिलेक्ट करतो आणि इथे मी काय करतो, सेव्ह म्हणतो. तर ऍड कोण करतोय इमेज ऍड कोण करतोय, ऍडमिन करतोय. तर मी बदल काम कुठे करतोय, मी ऍडमिन साईटला. आता इथे पहा, माझ्या वेबसाईटला करतो मी रिफ्रेश. मी वेबसाईटला रिफ्रेश करतो. जो कोर्स ऍडमिनने काय केला होता, ऍड केला होता, तो कोर्स तुम्हाला ठिकाणी इथे आलेला दिसतोय. पहा, हे पहा, आलाय तुम्हाला कोर्स बद्दल या ठिकाणी टायटल आलंय आणि त्यानंतर कोर्सची या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन सुद्धा आलेली दिसते. तर हे बदल कोणी केला, हे ऍड कोण केलंय, ऍडमिनने. म्हणजे वेबसाईट मध्ये जे काही तुम्हाला बदल करायचा आहे, किंवा समजा आता ही वेबसाईट आहे एज्युकेशनची, या वेबसाईट मध्ये तुम्हाला काय करायचंय, कुठेतरी ऍडमिशन घ्यायचंय, तुम्हाला त्याच्यासोबत इन्क्वायरी करायची. तुम्ही काय करणार, कॉन्टॅक्टच्या पेजवर जाणार, इथे तुम्हाला जो फॉर्म दिसतोय तो फॉर्म तुम्ही काय करणार, फिल करणार. जसं की मी समजा इथे मी माझं नेम एंटर करतो, मी माझं नाव टाकतो समजा मिस्टर प्रमोद. मेसेज टाकतो या ठिकाणी, हाय आय एम प्रमोद. ईमेल आयडी काहीतरी टाकून देतो. सब्जेक्ट टाकतो या ठिकाणी हाय, हॅलो, वेलकम, सध्या तरी मी काहीतरी या ठिकाणी टाकून देतो. सेंड मेसेज वर क्लिक करतोय. आता ज्या वेळेस मी हा या ठिकाणी मेसेज पाठवला, हा मेसेज आपल्याला दिसणार आहे का, समजा वेबसाईटवर हा मेसेज तुम्हाला दिसतोय का, नाही. तर हा मेसेज कुठे गेला आपला, हा मेसेज गेला बॅकएंडला. बॅकएंडला म्हणजे कुठे गेला, ऍडमिन साईटला. तर आता इथे पहा, तुम्ही पाहू शकता आपण केलेला आहे कॉन्टॅक्ट. तर इथे पहा, कॉन्टॅक्टचा एक टेबल तुम्हाला आलेला दिसेल. हा, ह्या टेबल मध्ये कॉन्टॅक्ट, हे पहा आलाय डेटा, माझं नाव आलंय, ईमेल आलाय, सब्जेक्ट आलाय आणि मेसेज आलाय. म्हणजे काम कुठे करतोय मी, वेबसाईटवर करतोय. म्हणजे सर्व काम माझं कुठे जातंय, बॅकएंडला. म्हणजे बदल कोण करतोय, बॅकएंड बदल करतोय. समजा आता आपण जो कोर्स इथे तुम्हाला दिसतोय, हा कोर्स भविष्यात तुम्हाला काय करायचा, आता डिलीट करायचा आहे. हा कोर्स तुमच्याजवळ थोडा दिवस होता, तो कोर्स तुम्हाला तुमच्या वेबसाईटमध्ये ठेवायचा नाही, डिलीट करायचा आहे. तर डिलीट कोण करू शकतो, ऍडमिन. तर इथे पहा, मी परत जातो ऍडमिन साईटला. परत मी या ठिकाणी ऍडमिन साईटला जो माझा कोर्स होता, त्या कोर्सवर मी इथे जातो, त्याच्यावर सिलेक्ट करतो आणि डायरेक्टली काय म्हणतो, डिलीट म्हणतो. पहा, तर ऑटोमॅटिकली गो तुम्हाला विचारेल की अगोदर तुम्ही शुअर आहात का, खरंच तुम्हाला तो कोर्स डिलीट करायचा आहे का. तर मी म्हणतो यस आय एम शुअर. तुमचा कोर्स डिलीट झाला. परत वेबसाईटवर आलो, मी इथे येऊन रिफ्रेश करतो, आपला कोर्स काय झाला, रिमूव्ह झाला. तर हे बदल कोण करतोय, हा बदल करतोय ऍडमिन. म्हणजे थोडक्यात जे तुम्हाला डोळ्याने दिसतंय त्याला म्हणायचंय फ्रंट एंड. जो बदल करतोय तो बदल आपल्याला दिसतोय का, नाही, त्यासाठी यूज केलेला आहे पण इथे बॅकएंड. मग बदल कोण करतो, तुमचा बॅकएंड. आणि डेटा स्टोअर होतोय आपला, जो आपला डेटा स्टोअर होतोय तो डेटा कुठे स्टोअर होतोय, आपला डेटाबेस मध्ये. कुठे स्टोअर होतोय, आपला डेटाबेस मध्ये. तुम्ही या ठिकाणी इथे पाहू शकता, पहा वेगवेगळे डेटाबेसेस आपल्याकडे या ठिकाणी आहेत. पहा, तर या डेटाबेस मध्ये आपला डेटा काय होत असतो, स्टोअर होत असतो. म्हणजे थोडक्यात फ्रंट एंड जे बदल करतोय ते झालं तुमचं बॅक एंड, आणि डेटा आपला स्टोअर होतोय. समजा आपण कोर्स ऍड केलं, कोर्सेस आपला डेटा स्टोअर झाला, आपल्यासोबत कुणीतरी कॉन्टॅक्ट केलं, तो कॉन्टॅक्टचा डेटा आपल्या डेटाबेस मध्ये काय झाला, स्टोअर झाला, तो झाला तुमचा डेटाबेस. म्हणजे तुम्हाला हे शिकायचंय, आपला जो काय कोर्स आहे या कोर्सेस मध्ये तुम्हाला डिझायनिंग पण शिकायची आहे, लॉजिक पण शिकायचंय आणि डेटाबेस पण शिकायचा आहे. जर तुम्हाला हे सर्व येत असेल तर तुम्ही होणार आहात इथे एक फुल स्टॅक डेव्हलपर. आणि हा जो काही विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याने बॅकएंडला यूज केलेला आहे पायथॉन, म्हणून या ठिकाणी तो होणार आहे एक फुल स्टॅक पायथॉन डेव्हलपर. भरपूर काही या ठिकाणी आहे, पण तुम्हाला मी अजून एखादी वेबसाईट दाखवतो म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, समजा आता ही वेबसाईट आहे, ही वेबसाईट आहे समजा इथे सोशल मीडियाची. जसं आपण पहा सोशल मीडियावर आपण काय करू शकतो, एखादी पोस्ट वगैरे टाकू शकतो. आता पोस्ट कोण टाकू शकतो,
कुणी टाकू शकतं, पण पोस्ट करण्याच्या अगोदर त्याला काय करावं लागेल, रजिस्ट्रेशन करावं लागेल. तो जो काय युजर आहे त्या युजरला काय करावं लागेल, युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागेल. समजा आता तुम्ही एखाद्या सोशल मीडियाच्या पोस्टवर जाता, जसे की आपण युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, लोक काय करतात तिथे पोस्ट करतात. आता त्या पोस्ट केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता का? समजा आता हा व्यक्ती आहे, साई नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी काहीतरी या ठिकाणी पोस्ट केलं, यामध्ये तुम्ही बदल करू शकता का? आपण बदल करू शकत, म्हणजे मी तरी बदल करू शकत नाही. मला समजा ही पोस्ट डिलीट करायची, आपण डिलीट करू शकतो का? नाही. समजा इंस्टाग्रामवर एखाद्याने रील टाकली, त्या रील मध्ये तुम्हाला डिलीट करायची, तुम्ही डिलीट करू शकता का? त्यांनी एखादा मेसेज पोस्ट केला, तुम्ही मेसेज पोस्ट करू शकता, डिलीट करू शकता का? नाही. म्हणजे आपण चेंजेस करू शकत नाही. तर चेंजेस कोण करू शकतो? जो ज्याने ऍड केलेला आहे तोच. समजा या ठिकाणी पहा माझ्याकडे आर्टिकल्स आहेत, म्हणजे इथे आपण काय करू शकतो, एक सोशल मीडियाचा प्रोजेक्ट आहे, यामध्ये आपण आर्टिकल्स काय करू शकतो, ऍड करू शकतो. इथे डिझायनिंग थोडी कमी आहे, पण इथे लॉजिक खूप महत्वाचं आहे. ओके, डिझाईन आपल्या हातात आहे, डिझाईन आपण आपल्या मनाने कशी वेगवेगळी चेंजेस आपण करू शकतो. समजा तुम्ही इथे जर पाहिलं तर याला म्हणायचे पेज इग्निशन. हे पहा, प्रत्येक पेजवर तुम्हाला वेगवेगळे आर्टिकल्स या ठिकाणी दिसतात. पहा, समजा या ठिकाणी 7 पेजेस आहेत आणि 7च्या पेजेसला शेवटी किती आर्टिकल्स आहेत, 2 आर्टिकल्स तुम्हाला दिसत आहेत. आता मला या ठिकाणी आर्टिकल करायचंय. समजा एक समीर नावाचा एक विद्यार्थी आहे आणि समीरला काय करायचं, आर्टिकल ऍड करायचंय. हा, आता समीर फक्त काय करू शकतो, दुसऱ्याच्या आर्टिकलला लाईक करू शकतो. समजा आपण युट्यूबला पाहतो, पहा युट्यूबला आपण काय करू शकतो, लाईक करू शकतो, डिसलाईक करू शकतो, आपण कमेंट राईट करू शकतो. दुसऱ्यांच्या याला आपण डिलीट करू शकतो का? नाही. आता समजा मला काय करायचंय, समीर नावाचा एक विद्यार्थी आहे, त्याला त्याचं आर्टिकल काय करायचंय, ऍड करायचंय. सध्या आपण 7 नंबरच्या पेजवर आहोत. किती आर्टिकल आहेत, 2 आर्टिकल शेवटी आहेत. पहा, आता समीरला काय करावं लागेल, सगळ्यात अगोदर लॉग इन करावं लागेल. कारण डायरेक्टली कुणी येऊन आर्टिकल पोस्ट मध्ये ऍड करू शकत नाही. जसं समजा इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे, तुम्हाला जर त्याला यूज करायचा असेल तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन करता, बरोबर आहे ना? रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड भेटतो आणि तो टाकल्यानंतर तुम्ही काय करता, आतमध्ये तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन होतं. सेम तेच वे. हे पहा, मी या ठिकाणी काय करतोय, समीर आता जर जुना असेल तर त्याच्याकडे युजर नेम आणि पासवर्ड असेल, नवीन असेल तर मी काय म्हणणार, न्यू रजिस्ट्रेशन हिअर. आता या ठिकाणी समीरला त्याचा डेटा फिलअप करावा लागेल. समजा मी इथे नाव टाकतो समीर, लास्ट नेम टाकतो समजा मी XYZ, समीरचा या ठिकाणी पासवर्ड काय ईमेल आयडी टाकतो. ओके, इथे नाव टाकतो मी समजा युजर नेम, हे युजर नेम तुम्हाला तिथे टाकायचंय समीर. पासवर्ड टाकतो मी या ठिकाणी समीर@123, परत टाकतो समीर एक मिनिट मी परत व्यवस्थित टाकतो, समीरचा यस कॅपिटल, हा समीर@123 इथे टाकत असताना पण समीर@123 सेव्ह बटन वर क्लिक करतो. तुम्हाला इथे एक मेसेज डिस्प्ले होईल किंवा डायरेक्टली तुम्ही काय करता, लॉग इन पेज वर आले. आता आपण समीरने काय केलं, रजिस्ट्रेशन केले, तर समीरचा डेटा कुठे गेला असेल, बॅकएंडला गेला असेल. बॅकएंडच्या थ्रू कुठे गेला असेल, डेटाबेस मध्ये गेला असेल. समजा मी या ठिकाणी पहा या वेबसाईटचा थोडा वेळ काय करतो, ऍडमिन साईट ओपन करतो. जसं आपण आत्ताच्या वेबसाईटचं केलं सेम त्याच प्रकारे या वेबसाईटचं मी काय करतो, ऍडमिन पॅनल ओपन करतो. चला, तर इथे मी आलेलो आहो. इथे परत मला या ठिकाणी जो मेन ऍडमिन आहे तो मेन ऍडमिनचा पासवर्ड एंटर करावा लागेल. समीरने काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. इथे पहा मी आर्टिकल्स वर क्लिक करतोय. हा, आता समीर इथे आलेला आहे. हे बाकीचं पेज मी डिलीट करतो इथून. चला, समीरला युजर नेम टाकलं होतं समीरने, समीर पासवर्ड होता यस कॅपिटल समीर@123 बरोबर आहे. त्यामुळे डायरेक्टली लॉग इन येत आहे आणि आपण कुठे चाललोय, CSRF व्हेरिफिकेशन फेल्ड, म्हणजे या ठिकाणी त्या प्रोजेक्ट मध्ये आलेला आहे एरर. चला, परत या ठिकाणी टाकून पाहतो समीर@123. ओके, पासवर्ड आय थिंक युजर नेम आणि पासवर्ड काहीतरी माझ्याकडून चुकलेला असेल. तर इथे पहा लॉग इन कुणी केलंय,
समीरने, तर ऑटोमॅटिकली नाव कुणाचं आलंय? समीरचं. जो लॉग इन करेल त्याचं नाव येतं पहा. ओके. आता समजा समीरला काय करायचं, एखादं आर्टिकल ऍड करायचंय, तर आर्टिकल ऍड करण्यासाठी समीर ऍडमिन साईटला गेलाय. इथे पहा मी आर्टिकल ऍड करतो, ऍड आर्टिकल. हा, आता इथे आर्टिकल ऍड करण्यासाठी युजर नेम काय, यू आर ऑथेंटिकेटेड समीर बट नॉट ऑथोराइज ऍक्सेस पेज, विल यू लाईक टू लॉग इन अ डिफरंट अकाउंट. हा, आता या ठिकाणी पहा मी जे समीर आहे, समीरला या ठिकाणी मी ऍड केलंय. समीर या ठिकाणी काय आहे, फक्त युजर आहे. समीरला या ठिकाणी परमिशन आहे का? बॅकएंडला जायची परमिशन आहे, ऍडमिन साईटला जायची परमिशन आहे का? नाही. म्हणजे आपण काय करू शकतो, ऍडमिन त्याच्या अंडर परत सब ऍडमिन, परत त्याच्या अंडर सब ऍडमिन. एक्झाम्पलच्या फॉर्मॅटमध्ये आपण कॉलेजमध्ये आहोत पहा. कॉलेजमध्ये काय असतो, सगळ्यात वरती असतो समजा कॉलेजचे आपण काय म्हणू शकतो त्याला, प्रिन्सिपल. प्रिन्सिपलच्या खाली कोण असतं समजा, टीचर. टीचरच्या खाली कोण असतं समजा, स्टुडंट. आणि प्रिन्सिपलच्या वर कोण असतो समजा, संस्था चालक. आपण त्याला काय म्हणतो, एचओडी म्हणा. नाही, प्रिन्सिपल एचओडीच्या वर प्रिन्सिपल असतो. समजा आपण इथे सीईओ म्हणू. चला, संस्था चालक जे मेन मालक असतो कॉलेजचा तो. समजा आता मला काय करायचंय, मेन मालक कोण आहे, सीईओ. हा, आता मला काय करायचं, एखादा प्रिन्सिपल हायर करायचा आहे कॉलेजमध्ये. तर प्रिन्सिपल हायर कोण करणार आहे, टीचर हायर करेल, स्टुडंट हायर करेल का सीईओ? सीईओ. समजा आता प्रिन्सिपलचा जे काय पेमेंट असेल तो या ठिकाणी कोण ठरवणार आहे, सीईओ. कोण ठरवणार आहे, सीईओ. समजा मला या ठिकाणी टीचर ऍड करायचा आहे. कोण ऍड करायचा आहे, टीचर. तर टीचर कोण ऍड करणार, प्रिन्सिपल. भविष्यात सीईओ सुद्धा ऍड करू शकतो. टीचरला प्रिन्सिपल पण ऍड करू शकतो आणि सीईओ पण ऍड करू शकतो. पण टीचर प्रिन्सिपलला हायर करू शकतो का, हायर करू शकत नाही. समजा एक्झाम्पल मला काय करायचंय, टीचर आहे, टीचरला काय करायचंय, प्रिन्सिपलचं पेमेंट बघायचंय, किती पगार आहे याला. पाहू शकतो का टीचर, नाही का, कारण त्याला परमिशनच नाहीये. पण समजा प्रिन्सिपलला काय करायचं, टीचरचं परमिशन हे बघायचंय, पेमेंट किती आहे, पाहू शकतो का प्रिन्सिपल, पाहू शकतो, कारण त्याच्याकडे ऍक्सेस आहे. हा, समजा मी या ठिकाणी स्टुडंट आहे, स्टुडंटला काय करायचं, टीचरचं पेमेंट बघायचंय, पाहू शकतो का, पाहू शकत नाही. प्रिन्सिपलचं पाहू शकतो का, नाही. पण प्रिन्सिपल टीचरचं पाहू शकतो, प्रिन्सिपल स्टुडंटचं पाहू शकतो. हा, सीईओ प्रिन्सिपलचं पेमेंट पाहू शकतो, टीचरचं पण पाहू शकतो. स्टुडंट कोणत्या याच्यामध्ये आहे, स्टुडंटची हालचाल वगैरे काय असेल ते सगळं कोण पाहू शकतो, सीईओ. म्हणजे ऍडमिन, त्याच्या अंडर सब ऍडमिन, परत त्याच्या अंडर सब ऍडमिन. म्हणजे परमिशन्स असतात. काय असतात, परमिशन. सीईओ ला वाटलंय काय, की हा समजा हा प्रिन्सिपल होता, हा प्रिन्सिपल काय करतोय, व्यवस्थित चांगलं काम करतोय. पण भविष्यात काय झालं, प्रिन्सिपलने समजा व्यवस्थित काम केलेलं नाही. प्रिन्सिपलला रिमूव्ह करण्याचं काम कुणाचं आहे, सीईओचं. कुणाचं आहे, सीईओ. म्हणजे त्याला परमिशन देतोय. समजा आता मी समजा एक प्रिन्सिपल आहे, मला त्या प्रिन्सिपलला रिमूव्ह करायचंय. पण प्रिन्सिपलला रिमूव्ह करण्याच्या अगोदर मी या ठिकाणी काय केलं, एक नवीन प्रिन्सिपल आणला. काय आणला, एक नवीन प्रिन्सिपल. कारण नवीन प्रिन्सिपलला काहीतरी कामकाज समजण्यासाठी टाइम लागतो. समजा आता नवीन प्रिन्सिपलला कामकाज समजण्यासाठी जवळजवळ लागतात एक 5 दिवस. एक ऍझ्युम करा. 5 दिवसामध्ये काय चाललंय, कोणतं अकाउंट कुठे आहे, कसं चाललंय, सर्व नवीन जुना प्रिन्सिपल नवीन प्रिन्सिपलला समजून सांगतो. पण नवीन प्रिन्सिपल याच्यामध्ये जुना प्रिन्सिपल याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही, परमिशन नसतात. का, कारण सीईओ ने काय केलेलं आहे, जुन्या प्रिन्सिपलचे परमिशन सगळ्या काढून ठेवलेल्या आहेत. तो टीचरला पण ऍड करू शकत नाही, स्टुडंटला ऍड करू शकत नाही. ऍड कोण करू शकतो, नवीन. जुन्याचे काय करून घेतलेलं आहे, त्यांनी परमिशन काढून टाकलेलं आहे. तर हे कुणाच्या हातात आहे, मेन ऍडमिनच्या. सेम तसंच आता जे आपण इथे लॉग इन केलं, तर इथे जो समीरला आपण ऍड केलं, समीरला या ठिकाणी नाहीये काय, परमिशन नाहीये की तू काय करू शकत नाही, ऍड करू शकत नाही. पण तरी सुद्धा या ठिकाणी मी इथे प्रयत्न करून पाहतो, समीरला इथे पाहूयात आपण. तुम्हाला ते शिकायचंय बरं का. म्हणजे आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये हे शिकणार, ऍडमिन, सब ऍडमिन, त्याच्या अंडर परत सब ऍडमिन. आता लॉग इन कोण करतोय, समीर करतोय. हा, आता समीरला या ठिकाणी काय म्हणतोय, प्लीज एंटर द युजर नेम अँड पासवर्ड स्टाफ अकाउंट. समीरला परमिशन
नाहीये. समीर फक्त काय करू शकतो, जे काय वेबसाईट मध्ये आहे ते वेबसाईट मधले फक्त दुसऱ्यांचे आर्टिकल तो वाचू शकतो. दुसऱ्याचे आर्टिकल काय करू शकतो, वाचू शकतो, त्याला कमेंट करू शकतो, लाईक करू शकतो, डिसलाईक करू शकतो, पण स्वतःचा आर्टिकल ऍड करू शकत नाही. मग समीरला जर स्वतःचा आर्टिकल ऍड करायचा असेल तर समीरला काय करावं लागेल, मला परमिशन द्यावं लागेल. परमिशन कोण देणार, ऍडमिन देणार. कोण, मेन ऍडमिन, जसं सीईओ. हा चला, तर या ठिकाणी मी आता काम करतो ऍडमिनला. लक्षात घ्या, हे तुमचे चालू आहे डेमो लेक्चर. मी काय सिलेबसला सुरुवात केलेली नाही. काही कन्सेप्ट तुमच्या लक्षात येतील, काही कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणार नाही, पण इग्नोर करा. फक्त एवढं लक्षात घ्या की आपल्याला नेमकी आपल्या कोर्समध्ये शिकायचंय काय, आपल्याला करायचंय काय, एवढं जरी लक्षात आलं तिथपर्यंत घेऊन जायचं जबाबदारी माझी. चला, आता मी या ठिकाणी मेन ऍडमिनला ओपन करतो, युजर नेम टाकतो, पासवर्ड देतो. हा आहे मेन ऍडमिन. आता मेन ऍडमिन आहे का, पासवर्ड वगैरे, तर याच्यामध्ये भरपूर ऍडमिन्स आहेत. ओके, तरी सुद्धा मी प्रयत्न करतो. युजर्स वर क्लिक करतो. हा, आता युजर्स कोण आहे, इथे समीर आहे. हे पहा, समीरवर या ठिकाणी मी क्लिक करतो. पाहूयात आपण इथे. हा, समीरचं युजर नेम, पासवर्ड, फर्स्ट नेम. हा, आता इथे पहा, समीर इतक्या वेळ ऍड करू शकत होता का, नाही. समीरला मी परमिशन देतोय. कोण परमिशन देतोय, मेन ऍडमिन. तो काय करतो, त्याला ऍक्सेस देतोय, स्टाफ स्टेटस. आणि या ठिकाणी काय म्हणतो, स्टाफ त्याने ऍड केलं, आणि या ठिकाणी काय करतो, सेव्ह म्हणतो. मी समीरला आता परमिशन दिली, कुणी, मेन ऍडमिनला. चला, तर आता मी या ठिकाणी परत काय करतो, समीरला ऍड करतो. हे पहा, मी इथे ऍडमिन पॅनलला जातो, ऍडमिन साईटला. थोडा वेळ मेन जो ऍडमिन आहे त्याला लॉग आउट करतो. काही गोष्टी लक्षात येतील, काही गोष्टी लक्षात येणार नाही. आता लॉग इन कोण करतोय, समीर. अगोदर लॉग इन होत होतं का, नाही. पण आता इथे पहा, समीर @123 लॉग इन बटन वर क्लिक करतो. अगोदर समीर ऍडमिन साईटला जाऊ शकत नव्हता, पण आता इथे प्लीज एंटर द करेक्ट युजर नेम अँड यस कॅपिटल समीर @123. ओके, समीरने काय केलं, लॉग इन केलं. हे पहा, समीरला या ठिकाणी काय भेटलं, वेलकम समीर. पण समीर फक्त स्टाफ मेंबर आहे. समीर काय, फक्त स्टाफ मेंबर, पण तो आर्टिकल ऍड करू शकतो का, नाही. समीरला फक्त त्यांनी ऍड केलंय, जसं मी तुम्हाला म्हणलो, नवीन प्रिन्सिपलला त्यांनी ऍड केलंय, पण अजून जबाबदाऱ्या दिल्यात का, त्यांनी त्याच्या कॉलेजमध्ये जॉईन केलं, समीरला त्याने जॉईन केलं, पण परमिशन दिल्यात का, दिल्यात का, नाही. मग परमिशन कोण देणार, परत ऍडमिनच. मग परत ऍडमिन साईटला जातो. कन्सेप्ट समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या. मी परत मेन ऍडमिन ओपन करतो. हा, मेन ऍडमिन ओपन करतो. आता समीरला काय करावं लागेल, लॉग आउट करावं लागेल. हा, इथे मेन ऍडमिन म्हणजे कोण आहे, माझा LTH. तुम्हाला वाटलं दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवशी नेमके सर काय सांगतायत, पण लक्षात घ्या, इथून पुढचे दिवस आपलेच आहेत, पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे नेमकी आपल्याला काय शिकायचंय. हा, आता हे पहा, मी परत जातो युजर्स वर. समीरला मी फक्त काय केलं, तर माझ्या कंपनीमध्ये, माझ्या कॉलेजमध्ये मी घेतलेलं आहे. हा, समीरला मी फक्त काय केलं, स्टाफ मेंबर आहे, पण समीरला मी आता काय करतो, परमिशन देतो. तू काय करू शकतो, आता इथे पहा, याच्यावर क्लिक होतं का अगोदर, नाही. पण मी आता इथे क्लिक करतो आणि परत काय म्हणतो, सेव्ह. आता मी समीरला सगळ्या परमिशन देऊन टाकल्या. काय दिलं मी आता, सगळ्या परमिशन. मेन ऍडमिनला करतो लॉग आउट, आणि परत या ठिकाणी मी समीरला काय करतो, लॉग इन. समीर @123 लॉग इन बटन वर क्लिक. आणि इथपर्यंत जायचा, अगोदर समीरला काय दिसत होतं का, हे दिसत होतं का, नाही. पण आता समीरला सगळं दिसतंय. पहा, हे पहा, समजा मी या ठिकाणी आर्टिकल्स वर क्लिक करतोय, वेलकम कोण आहे, समीर. हा, त्यानंतर पहा, एक मिनिट, तुम्हाला मी त्या वेब पेज वर घेऊन जातो एकदा, वेबसाईटला. शेवटी किती आर्टिकल्स आहेत एकदा चेक करा, 7वा आर्टिकल आहे. शेवटी 7व्या नंबरच्या पेजवर किती आर्टिकल्स आहेत, 2 आर्टिकल्स आहेत. आता समीर काय करतोय, त्याला त्याचा आर्टिकल काय करायचंय, ऍड करायचं. याच्यावर क्लिक करतोय. हा, टायटल देतोय, मी या ठिकाणी राईट करतो, दिस इज
आर्टिकल बाय मिस्टर समीर टाकून देतोय. हा, ऑथरचं नेम इथे तुम्हाला जे ऑथरचं नाव घ्यायचंय ते तुम्ही टाकू शकता. मी इथे काय टाकलं, समीर. आता हे लाईक्स डिसलाईक ते तुम्हाला पुढे आहे. हा, क्रिएटेड कधी आर्टिकल ऍड करतोय, समजा मी या ठिकाणी टाकतो टुडे म्हणजे आजची तारीख. हा, आता आर्टिकल साठी मी इथून हा कोड काय करतो, कॉपी करतो आणि इथे मी पेस्ट, म्हणजे आर्टिकल त्याची माहिती आपण नाही का एखादा पेपर हेडिंग आणि त्याच्या खाली आपण माहिती लिहितो, सेम त्याच प्रकारे सेव्ह बटन वर करतो क्लिक. हा, प्लीज एरर बिलो काय म्हणतो तो, प्लीज करेक्ट द एरर बिलो ते आहे. नोट यू आर 25. ठीक आहे, एखादी मी तारीख घेऊन टाकतो, सेव्ह बटन वर क्लिक करतो. हा, दिस आर्टिकल क्रिएट झाला. हे पहा ऑटोमॅटिकली तुमचं आर्टिकल इथे झालं. पहा याच्या अगोदर तुम्हाला पहिला डेटा भेटतोय, आता आर्टिकल ऍड केलं. कुणी आर्टिकल ऍड केलं, समीरने. कधी ऍड केलेलं आहे, क्रिएटेड. आपण तारीख सिलेक्ट केली, ती तारीख इथे तुम्हाला आज दिसेल. हे पहा, मी परत माझ्या वेबसाईट वर जातो, या पेजला करतो मी रिफ्रेश. हा, ऑटोमॅटिकली इथे आर्टिकल आलं. पहा हे पहा, दिस इज आर्टिकलचं टायटल, आर्टिकलचं नेम आणि आर्टिकलचं कंटेंट, किती तारखेला आर्टिकल ऍड केलं ते सर्व. हे कोण करतंय, ऍडमिन. लक्षात घ्या, याच्यामध्ये डिझायनिंग कमी आहे. आता ह्या ज्या वेबसाईट आपण घेतल्या ना, ह्या वेबसाईट मध्ये डिझायनिंग खूप जास्त आहे. डिझायनिंग अट्रॅक्टिव्ह आहे. डिझायनिंग काय आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. पण ही जी काय वेबसाईट आहे ना, ह्या वेबसाईट मध्ये डिझाईन कमी पण लॉजिक जास्त आहे. लॉजिक जास्त. काही वेबसाईट मध्ये डिझाईन कमी, बॅकएंड जास्त. काही वेबसाईट मध्ये बॅकएंड जास्त, डिझाईन कमी, असं या ठिकाणी असतं. पहा, तर हे पहा आलंय. समीर या ठिकाणी काय करू शकतो, आर्टिकल ऍड करू शकतो. म्हणजे थोडक्यात परमिशन्स मला तुम्हाला काय सांगायच्यात, परमिशन. तर एक मेन ऍडमिन, त्याच्या अंडर आपण ऍडमिन, त्याच्या अंडर परत सब ऍडमिन, त्याच्या अंडर परत सब ऍडमिन्स आपण देऊ शकतो. एक्झाम्पलच्या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला कॉलेज एक्झाम्पल दिलेलं आहे. पहा, तर हे तुम्हाला सर्व शिकायचंय. आणि इथपर्यंतचा प्रवास हा सोपा नाही. इथपर्यंत जाण्यासाठीच आपल्याला जवळजवळ लागतात 5 महिने. आणि हे जर तुम्हाला आलं तर तुम्ही झालात एक फुल स्टॅक डेव्हलपर. आणि बॅकएंडला आपण इथे पायथॉन डिजंगो यूज करतोय, म्हणून तुम्ही इथे होणार आहात एक फुल स्टॅक पायथॉन डेव्हलपर. कोण होणार आहात, एक फुल स्टॅक पायथॉन डेव्हलपर. तर याच्यासाठी तुम्हाला जवळजवळ 5 महिन्याचा प्रवास आहे. 5 ते 6 महिने तुम्हाला इथपर्यंत जाण्यासाठी लागतात. आणि स्वतः आपण तयार करून घेतो, स्वतः मी तुम्हाला शिकवणार आहात. तर सुरुवात एकदम सोपी आहे. सर्व काही मी तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिकली 1 बाय 1 सर्व प्रॅक्टिकली मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, तर ओव्हरऑल तुमच्या थोडंफार का होईना इथे लक्षात आलेलं असेल की नेमके आपल्याला करायचंय काय. आता ही वेबसाईट आहे, ही रेस्टॉरंटची वेबसाईट आहे. आता ही सुद्धा एक ज्ञानेश्वर नावाचा विद्यार्थी आहे, त्यांनी बनवलेला. आता या वेबसाईट मध्ये तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दिसेल. पहा, डिझाईन जास्त आहे, बरोबर आहे. हा, समजा याच्यामध्ये बघायचं तुम्हाला, चला मी याच्यामध्ये एक काम करून दाखवतो तुम्हाला. आता वेबसाईट मध्ये हा, आता ही याच्यामध्ये, आता इथे रेस्टॉरंट आहे. आता ही तिसरी वेबसाईट, आता तिसरी वेबसाईट या तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ह्या वेबसाईट मध्ये डिझायनिंगचा कोड जास्त आहे, अट्रॅक्टिव्ह दिसायला. दिसायला कशी आहे, अट्रॅक्टिव्ह, पण लॉजिक लय कमी. आपण आता इथे पहा, मी शेफ्स, रेस्टॉरंट मध्ये काय असतात, शेफ्स असतात. आता रेस्टॉरंट मध्ये काही शेफ्स म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, आचारी ऍड करायचे. कोण ऍड करू शकतो, मी करू शकतो का, तुम्ही करू शकता का, नाही. कोण, रेस्टॉरंटचा मालक. समजा आता रेस्टॉरंटच्या मालकाला काय करावं लागेल, ऍडमिन पॅनल ओपन करावं लागेल. किंवा समजा आता ही वेबसाईट आहे, ऑनलाईन आहे. वेबसाईट काय आहे, ऑनलाईन आहे. तुम्ही समजा एक ही रेस्टॉरंट आहे समजा दिल्लीमध्ये, तुम्ही आहात समजा नगरमध्ये. तुम्हाला काय करायचंय, दिल्लीला जायचंय, पण त्याच्या अगोदर रेस्टॉरंट मध्ये टेबल तुम्हाला बुक करायचा आहे. मग तुम्ही काय करणार, बसल्या बसल्या मोबाईल मध्ये वेबसाईट ओपन करणार, जसं आपण नाही का अमेझॉन फ्लिपकार्ट वर बुक करतो सेम. हे पहा, मी माझी टेबल बुक करण्यासाठी बुक टेबल वर क्लिक करतो. समजा आज आहे 20 तारीख, मी जाणार आहे 22 तारखेला. 22 तारखेला मला माझा टेबल बुक करायचा आहे. म्हणजे मी ज्या वेळेस जाईल तिथे मला माझी जागा काय होईल, फिक्स होईल. तर इथे पहा, एंटर नेम, मी माझा नेम टाकतो प्रमोद. माझा मेल आयडी, किती मेंबर्स आहेत, आम्ही आहेत 5 जण. किती तारखेला जायचंय मला, मला जायचंय 22 तारखेला बुक करायचंय. किती वाजता, टाइम द्यावा लागेल, मला करायचंय 5 वाजता. किती वाजता, 5 वाजून
45 ला मला माझा टेबल बुक करायचा आहे. हा किती, हे काय होतं, एंटर नंबर, माझा मोबाईल नंबर नाही का, इथे माझा मोबाईल, इथे नंबर ऑफ पीपल्स, किती पीपल्स, मी इथे करतो 5 आणि मेसेज करतो या ठिकाणी, प्लीज बुक माय टेबल, तुम्ही काही द्या, बुक टेबल वर क्लिक करतो, बुकिंग कन्फर्म. ओके, मेसेज दिसतोय तुम्हाला, कुठे गेला मेसेज, बॅकएंडला. कोण घेऊन गेलं बॅकएंडला, नाही नाही, हा डेटा तुमचा डेटाबेस मध्ये गेला, पण डेटाबेस मध्ये घेऊन कोण गेलं, बॅकएंड. दिसतंय तुम्हाला, नाही तर हा डेटा तुमचा गेला डेटाबेस मध्ये प्लस ऍडमिन साईटला. कुठे गेला, ऍडमिन साईटला. तर थोड्या वेळ मी या ठिकाणी काय करतो, या वेबसाईटचं ओपन करतो, ऍडमिन पॅनल. हा इथे आता मलाही याचा युजर नेम आणि पासवर्ड माहिती नाही, पण तरी सुद्धा मी या ठिकाणी प्रयत्न करतो टाकण्याचा, झाला तर आहे, नाही तर मग मीही काही करू शकत नाही, मला त्या विद्यार्थ्याला विचारावं लागेल. पण इथे मी मग टाकून पाहतो, आठवत पासला. ओके चला, बसला पासवर्ड, ओपन झालं. मी काय केलं तर टेबल बुक केलं, बरोबर आहे. हे पहा, बुक टेबल वर क्लिक करतो. हे पहा, कुणी ऍड केलेला बुक, प्रमोद, माझा मेल आयडी, माझा मोबाईल नंबर, 22 तारखेला बुक करायचंय 5:45 पीपल 5. म्हणजे माझा मेसेज कुणापर्यंत पोहोचतोय, बुक मी इथून केलंय नगर मधून, पण ऑटोमॅटिकली दिल्लीमध्ये जो मेन ऍडमिन असेल तर लगेच बसल्या बसल्या समजतंय कुठून आपल्याला बुकिंग आली, कुठून आपल्याला बुकिंग आले. तर असं तुम्हाला काम करायचंय, हे तुम्हाला शिकायचंय. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमची वेबसाईट तुम्ही डायनॅमिक करू शकता. काय करू शकता, डायनॅमिक करू शकता. समजतंय. वेबसाईटचे 2 टाईप असतात, एक स्टॅटिक, स्टॅटिक म्हणजे विदाउट बॅकएंड, म्हणजे फ्रंट एंडचा यूज करून तुम्ही स्टॅटिक वेबसाईट बनवता आणि बॅकएंडचा यूज करून तुम्ही डायनॅमिक वेबसाईट बनवता. जर तुम्हाला हे शिकायचंय, हे सर्व तुम्हाला काय करायचंय, शिकायचंय आणि आपण इथपर्यंत जाणार आहोत. पण लक्षात घ्या, दररोजच्या दररोज तुम्हाला रेग्युलर लेक्चर्स करायचे. ओके, सुरुवात सोपी आहे पण पुढे अवघड कन्सेप्ट होत जाणार आहेत. तर तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया आलेली असेल की नेमकी आपल्याला आपल्या कोर्समध्ये नेमकी काय करायचंय, काय शिकायचंय आणि आपल्याला काय डेव्हलप करायचंय. कारण एकदा का तुमच्या डोळ्यासमोर तुमचं विजन असेल, तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, काम व्यवस्थित करू शकता. पण इथपर्यंत जाण्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय 5 महिने लागणार आहे आणि या 5 महिन्यामध्ये तुम्हाला काय शिकायचंय, हे सगळं शिकायचंय. म्हणजे आपण तुम्हाला जे प्रोजेक्ट दाखवले ना, या सर्वांचा यूज करून तो प्रोजेक्ट आहे, या सर्वांचा यूज करून तो काय आहे, प्रोजेक्ट आहे. ओके, तुम्हाला एक ओव्हरऑल समजलेला असेल की नेमकी आपल्याला कोर्समध्ये काय शिकायचंय. ओके, तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीचे 3 डेमो लेक्चर्स हे पूर्ण प्रकारे फ्री आहेत. कालचा एक डेमो आहे, आजचा एक डेमो झालाय आणि उद्या सुद्धा आपण एक डेमो लेक्चर्स घेणार आहोत. आणि डेमो लेक्चर झाल्यानंतर आपल्या मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 ला आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. ओके, तर उद्याचा अजून एक डेमो लेक्चर्स आहे. तुम्ही जर तुमचे जर कुणी मित्र मैत्रिणी असतील तर तुम्ही त्यांनाही सांगा. तुम्हाला मी रेकॉर्डिंग व्हिडिओ पाठवून देतो. कोर्सच्या हायलाइट्स मी तुम्हाला कालच्या लेक्चर्स मध्ये सांगितलेल्या आहेत. ओके, तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा, डेमो लेक्चर्स अटेंड करा. डेमो लेक्चरची कुठल्याही प्रकारे आपण फी वगैरे घेत नाही. तर आजचा दिवस इथेच थांबूयात. उद्या आपलं डेमो लेक्चर होईल. सर्वांनी वेळेवर जॉईन करा. ऑनलाईनचे मेंबर्स सर्वांना माझा आवाज येतोय, जे काय मी तुम्हाला आता सांगितलंय हे समजतंय, काहींना समजलं असेल, काहींना समजलं नसेल, पण टेन्शन घेऊ नका. नसेल समजलं सोडून द्या, कारण हे सगळं शिकायचंय आपल्याला. माझं काम होतं तुम्हाला की समजून सांगण्याचं. ओके, पण टेन्शन घेऊ नका, हे स्वतः आपण तयार करणार आहोत. ठीक आहे, तर मी इथेच थांबतो. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, चला तर थँक्यू.